नमस्कार, मी प्रणया। आज आपण मंगळवेढ्यातील त्या धक्कादायक घटनेबद्दल जाणून घेणार आहोत जी एखाद्या सस्पेन्स चित्रपटापेक्षा कमी नाहीये। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक हदरवून टाकणारी बातमी समोर आली, जिथे एका विवाहितेने स्वतःच्या प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच एका महिलेची हत्या करून स्वतःच्याच आत्महत्येचा बनाव रचला। पोलिसांनी अत्यंत कौशल्याने या प्रकरणाचा तपास करत या गुंतागुंतीच्या खुनाचा उलगडा केलेला आहे। मंडळी, ही घटना घडलेली आहे मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ गावात। गेल्या काही दिवसांपूर्वी या गावात एका महिलेचा जळालेला मृतदेह गवताच्या गंजीत आढळून आला। पाहता क्षणी सर्वांना वाटलं की घरातील सून म्हणजेच किरण सावंत या 23 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली। घरात एकच हाहाकार माजला। किरणचे पती नागेश हे त्याच ठिकाणी रडू लागले। तात्काळ किरणच्या माहेरकडील कुटुंबीयही घटनास्थळी दाखल झाले। त्यांनाही सुरुवातीला हा मृतदेह आपल्याच मुलीचा आहे असं वाटलं, मात्र किरणच्या वडिलांना काहीतरी संशय आला। त्यांनी पोलिसांना आपली मुलगी किरण हिने आत्महत्या केलेली नसून तिची हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करत सखोल चौकशीची विनंती केली। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि त्यांनाही ही केवळ आत्महत्या नसून खुनाचा प्रकार असल्याचा संशय येऊ लागला। सर्वात महत्त्वाचा धागा मिळाला तो मृतदेहाजवळ जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या किरणच्या मोबाईल फोनमुळे। पोलिसांनी या मोबाईलची कॉल डिटेल रेकॉर्ड तपासली आणि त्यांना एका तरुणावर संशय आला। पोलिसांनी तात्काळ त्या संशयित तरुणाला म्हणजेच किरणचा चुलत दीर आणि तिचा प्रियकर निशांत सावंत याला ताब्यात घेतलं। सुरुवातीला निशांतनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि आपणच किरणची हत्या केल्याचं कबूल केलं। मात्र जेव्हा पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन जाऊ लागले तेव्हा त्यानं धक्कादायक सत्य उघड केलं। तो म्हणाला, ज्या महिलेची हत्या झालेली आहे ती किरण नाहीये, किरण जिवंत आहे। हे ऐकून पोलीसही चक्रावले। एका क्षणासाठी त्यांनाही विश्वास बसेना। पोलिसांनी निशांतला किरणला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितलं आणि पलीकडून थेट किरणचाच आवाज ऐकू आल्यानं पोलिसांना धक्का बसला। तात्काळ पोलिसांनी निशांत आणि कराड इथं गेलेल्या किरणला ताब्यात घेतलं आणि या संपूर्ण खुनाचा उलगडा झाला। तर मंडळी, या प्रकरणाच्या मुळाशी आहे एक विवाहबाह्य संबंधाची कहाणी। किरण सावंत आणि तिचा चुलत दीर निशांत सावंत या दोघांचे गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते। विशेष म्हणजे किरणला 2 वर्षाची एक गोड मुलगी देखील आहे। या दोघांनी कायमचं एकत्र पळून जायचं ठरवलं होतं, मात्र समाजात आपण मेलेलं दाखवून पोलिसांचा आणि कुटुंबियांचा कोणताही पाठलाग होऊ नये यासाठी त्यांनी एक भयानक कट रचला। त्यांनी ठरवलं की किरणने आत्महत्या केल्याचा बनाव करायचा। यासाठी गवताच्या गंजीत स्वतःला पेटून घेतल्याचं दाखवायचं, पण यासाठी एका मृतदेहाची गरज होती। किरण आणि निशांत यांनी यासाठी एका बेवारस आणि वेडसर महिलेचा शोध सुरू केला। तब्बल 8 दिवस ते अशा महिलेच्या शोधात होते आणि अखेर पंढरपूरच्या गोपाळपूर जवळ त्यांना एक वेडसर महिला तिच्या मुलाच्या शोधात फिरताना दिसली। निशांतनं तिला तिचा मुलगा शोधून देतो असं आमिष दाखवलं आणि तिला पाटखळ इथं सावंत वस्तीवरती घेऊन आला। त्यानंतर 2 दिवसांपूर्वी या दोघांनी त्या निष्पाप महिलेचा गळा दाबून खून केला। खुनाच्या दिवशी म्हणजेच 14 जुलै रोजी पहाटे 2:30च्या सुमारास किरण आणि निशांतने त्या मृत महिलेचा देह गवताच्या गंजीत ठेवला आणि ती गंजी पेटवून दिली। त्यांनी किरणचा मोबाईलही त्या मृत महिलेच्या अंगावरती ठेवला, जेणेकरून तो मोबाईल किरणचा असल्याचं सिद्ध होईल आणि किरणनेच आत्महत्या केली असल्याचं भासवता येईल। आग लावण्यापूर्वी निशांतनं किरणला घरातून बाहेर बोलावून डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितलं। गंजी पेटून निशांत तिथून निघून गेला। आग भडकलेली पाहताच परिसरातील ग्रामस्थ आग विझवण्यासाठी धावून आले। यामध्ये निशांतही सामील होता। गंजीमध्ये महिलेचा मृतदेह दिसल्यानं सर्वांनाच वाटलं की किरणनेच आत्महत्या केली आहे। मात्र किरणच्या वडिलांच्या संशयामुळे आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे हा सर्व बनाव उघडकीस आला। जळालेल्या मोबाईलच्या सीडीआरवरून पोलीस निशांतपर्यंत पोहोचले आणि त्यानं किरणच्या मदतीनं केलेला हा भयानक खून उघड झाला। सध्या विवाहिता किरण आणि तिचा प्रियकर निशांत सावंत या दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। स्वतःच्या विवाहबाह्य संबंधासाठी आणि कायमचं मजेत जगण्यासाठी एका निष्पाप वेडसर महिलेची हत्या करणाऱ्या या क्रूर जोडप्याला पोलिसांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे। या प्रकरणाच्या पुढील तपासातून आणखी कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।